अमरावती येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा जंगल जंबोरी वार्षिक सोहळा उत्साहात संपन्न. बडनेरा रोडवरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात पार पडला. PDMC रुग्णालय परिसरातील शिवाजी ऑडिटोरियम येथे 2 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अष्टपैलू सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा संगम यंदाच्या या सोहळ्यात पाहायला मिळाला. वैशिष्ट्य म्हणजे याची जंगल जंबोरी ही संकल्पना केवळ मनोरंजनच नव्हे तर सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांनी नाट्यप्रयोग, गीते आणि नृत्याच्या माध्यमातून जंगलाचे महत्त्व आणि वन्यजीव संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला. मानव आणि निसर्ग यांचे अतूट नाते विद्यार्थ्यांनी मंचावर जिवंत केले. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य नितीन कोली यांनी केले, तर जनरल मॅनेजर अमन तेमुर्डे आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. भक्तिमय वातावरणात महाकाल पूजनाने सुरुवात करण्यात आली. हे नृत्य पाहून संपूर्ण सभागृहात सर्वांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. दुर्गा पूजनाच्या सादरीकरणातून भारतीय संस्कृती, परंपरा आणि स्त्री शक्तीचे दर्शन घडवण्यात आले होते. वन्यजीवांचे संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगत मुलांनी पालकांना पर्यावरणाप्रती जागरूक केले. या उपक्रमाचा मुख्य संदेश म्हणजे मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्यात आणि पालकांमध्ये पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. या सोहळ्याला पालकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांचा गडगडाट मिळाला आहे. शाळेच्या शिस्तबद्ध नियोजनाचे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे, अशी माहिती पोद्दार इंटरनॅशनल शाळेचे प्राचार्य नितीन कोली यांनी दिली. हमारे विद्यार्थी अपनी प्रतिभा, रचनात्मकता और सीखने की भावना का सुंदर प्रदर्शन करेंगे. रविंद्रनाथ टैगोर का मानना था कि शिक्षा केवल पुस्तकों तक सीमित नहीं होनी चाहिए, बल्कि यह कला, साहित्य और मूल्यों का संगम होना चाहिए. इसी विचार को हमारे कक्षाओं के विद्यार्थी मंच पर जीवंत करेंगे. यावेळेस आम्ही 3 प्रकारच्या थीम निवडलेल्या आहे. आमच्या प्रेपसाठी आम्ही जी थीम निवडली होती आणि आजची थीम फर्स्ट आणि सेकंड ग्रेडची ही जंगल जंबोरी आहे. जंगल जंबोरीमध्ये आम्ही मुलांना प्राण्यांबद्दल आणि आपल्या जंगलाबद्दल आणि त्यांचं संवर्धन करण्याबद्दल त्याच्याबद्दल आम्ही एक मैसेजेस पेरेंट्सना देत आहोत. जो हमारे जंगल है और जो एनिमल्स है जो जंगल में रहते हैं उनको हम लोग संभालें, क्योंकि वही हमारी धरोहर है. और यही मैसेज हम पेरेंट्स और स्टूडेंट्स को देना चाहते हैं. या कार्यक्रमाचे काही खास क्षणचित्रे खालीलप्रमाणे. The tree. I will cut the trees with my Shakti. I can carve the drum and we can decorate it. Good, start working right away. Let's get to work. Anansi, did you see the monkey? Shame on him. He's so lazy. The king's drum is ready. Who's going to carry the drum? It's so big and heavy. We cannot carry the drum. The rhinoceros is big and heaviest. He should carry it. Why me? Why me? I've obtained a drum too. The elephant should carry it. He's big and heavy. He can surely carry it. I don't think so. It will swing very tight. Messenger has already informed me of the problem. I will think about it. I will come back when all animals arrive. Very well, Anansi. I'll see you then. Welcome, sir. Mr. Ganesh Gumre, sir, is the PTA member of our grade 1.